गायत्री कुंदे. मॅडम, आज प्रभावी एक्झिबिशन मध्ये तुम्ही आलेले आहात. तर प्रभावी एक्झिबिशन मध्ये तुम्हाला एक गेस्ट म्हणून, प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला सर्वात आधी कसं वाटत आहे? प्रभावी एक्झिबिशननी हा जो उपक्रम ठेवलाय तो अतिशय स्तुत्य आहे असं मला वाटतं. कारण आज महिला उद्योग जी का सगळीकडे दिसत आहेत आणि सगळ्या उद्योगांमध्ये आज महिला आहेत. म्हणजे जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात असं कुठलंही क्षेत्र नाही जिथे आज महिला कार्यरत नाहीये, याचा मला आनंद आहे. आणि विशेषतः त्या उद्योग अतिशय चांगल्या तऱ्हेने करतात, बारकाईने करतात, याचा मला आनंद वाटला. कारण कुठलाही त्यांनी म्हणा साडीचा बिझनेस असू दे किंवा ज्वेलरीचा बिझनेस असू दे, ते हे बघतात की हल्ली काय होतं, ज्वेलरीमुळे कधी कधी स्किन रॅशेस येतात, काय येतं, पण ह्याच्याकडे सुद्धा त्यांनी काटेकोरपणे लक्ष दिलेलं आहे. की बऱ्याच जणींनी मला सांगितलं की त्याला ते स्टील असतं, मग त्याच्यावर आम्ही सिल्वर कोटिंग देतो. म्हणजे हे सगळं दक्षता घेतलीये त्यांनी. तसंच काही म्हणजे आपल्या खायच्या वस्तू ज्या आहेत खाण्याच्या, त्याच्यात त्यांनी मैदा न वापरता त्याच्यात ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ असं वापरलेलं आहे, जेणेकरून ते अतिशय पौष्टिक आहे शरीरासाठी. म्हणजे मुलांनी खाल्लं किंवा मोठ्यांनी खाल्लं किंवा प्रौढांनी खाल्लं तरी त्यांना ते पचण्यासारखं आणि ते हानिकारक नाहीये. त्यामुळे मला असं वाटलं की ह्या एक्झिबिशन मध्ये सगळ्या प्रकारचे उद्योग जे आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळालंय. आणि ते त्याच्यामुळे आणि सोशल मीडियामध्ये आता तुम्ही सुद्धा हे लोकांपर्यंत पोहोचवणार आहात, कारण तुम्ही हे पोहोचवलं पाहिजे लोकांपर्यंत. आणि सेल खूप चांगला झालेला आहे, समाधानकारक झालेला आहे. कॅन्डल्सचा बिझनेस पण हल्ली खूप असा प्रसिद्ध आहे आणि सगळ्या लोकांना आवडतात. म्हणजे ह्या फुलांच्या कॅन्डल्स वगैरे, फुलांच्या वासाच्या. तसंच पुष्पौषधी ज्या आहेत, म्हणजे स्किनसाठी जे आपण क्रीम घेतो, ते केमिकल नसलेले क्रीम्स, असा सुद्धा उद्योग तिथे आहे. आणि त्यांनी मला काही सॅम्पल्स पण दिलेले आहेत, बरेच गिफ्ट्स त्यांनी मला दिलेत. तर एकंदर प्रभावी ने घातलेला हा जो घाट आहे तो खूप यशस्वी झाला असं मी म्हणेन. मॅम, यामध्ये खूप साऱ्या महिला आहेत. तर आता आपण बघतो की महिलांना एक उंबरठा माहेरचा आणि एक उंबरठा सासरचा, दोघातही अडकला उभा जन्मबाईचा, उभा जन्मबाईचा. मग या महिलांसाठी तुम्ही काय सल्ला किंवा काय उद्देश द्याल त्यांना? मी त्यांना असं म्हणेन की स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. कारण प्रत्येकाच्या अंगी काही ना काही गुण असतात. ते गुण तुम्ही उशाशी घेऊन जाईन तर झोपू शकत, त्याची ते जोपासले पाहिजेत. त्याचा उद्योग तयार झाला पाहिजे. कारण त्याच्यातून तुम्हाला जर काही अर्थार्जन होत असेल तर ते अतिशय चांगलं आहे. तर मी त्यांना असं म्हणेन की चूल मूल आणि घरकुल हे स्त्रीचं क्षेत्र आता राहिलेलं नाही, ते क्षेत्र रुंदावलेलं आहे. आणि ते रुंदावलेलं असलंच पाहिजे. आणि अर्थात त्यांना घरच्यांची साथ पाहिजे. म्हणजे सासू सासरे किंवा पती, मुलं यांची सगळ्यांची साथ पाहिजे. आणि देतायत, बरेच ठिकाणी देतायत. ऑफकोर्स काही काही दुर्दैवी अशा गोष्टी आहेत, तिथे घटना अशा घडतायत जिथे स्त्रीची घुसमट होते. पण हळूहळू मला वाटतं याचं प्रमाण कमी होत चाललंय. अच्छा, आता आपण बघतो की प्रत्येक मॅडमनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. तसंच आदर्श आज आम्ही देखील तुमचा घेत आहोत की आम्ही फक्त चूल आणि मूल हे फक्त आम्ही घरापर्यंतच मर्यादित न ठेवता आज आम्ही देशाच्या बांधापासून, शेताच्या बांधापासून तर देशाच्या सीमेपर्यंत आज प्रत्येक महिला कर्तृत्व गाजवत आहे. आणि आज अशा बरेच महिला आहेत ज्या तुमच्याकडे बघून खूप उंचावत देखील आहेत. धन्यवाद मॅडम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू.